नमस्कार. मराठी किचन विथ सवितामध्ये तुमचे स्वागत आहे. तर आज आपण झणझणीत चमचमीत असा कोळंबी मसाला कसा बनवायचा ते पाहणार आहोत. कोळंबी मसाला बनवण्यासाठी घरातील मोजक्याच साहित्यात वाटण बनवणार आहोत. तुम्ही जर एक वेळ या पद्धतीने कोळंबी मसाला खाल तर नेहमी याच पद्धतीने बनवाल. इतकी कोळंबी चवीला छान व अप्रतिम अशी लागते. चला तर मग वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. तर कोळंबी मसाला बनवण्यासाठी इथे मी 1 किलो मध्यम आकाराची कोळंबी घेतली आहे. तर कोळंबी साफ करताना त्याचं कवच काढून यात जो काळा धागा असतो तो काढून घ्यायचा. नंतर कोळंबी 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून व निथळून घ्यायची. तर आता कोळंबी धुवून घेतल्यानंतर यात चवीनुसार मीठ घालूया. अर्धा चमचा हळद व 1 लिंबाचा रस घालायचा आहे. तुम्ही इथे चिंचेचा कोळ किंवा कोकमाचा आगळही वापरू शकताय. आता हळद, मीठ व लिंबाचा रस कोळंबीला चांगला लावून घेऊया. सगळं कोळंबीला लावून घेतल्यानंतर हे मुरण्यासाठी अर्धा तास बाजूला ठेवून द्या. तर कोळंबी मॅरिनेट होत आहे तोपर्यंत आपण वाटणाची तयारी करूया. आता एका पॅनमध्ये मी पाव कप किसलेले खोबरे घालत आहे. आता हे खोबरं मंद आचेवरती छान खरपूस असं भाजून घ्यायचं आहे. तर इथे मी तेल न घालताच खोबरं भाजून घेत आहे. चांगला ब्राऊन रंग येईपर्यंत भाजून घ्या. सतत हलवत रहा म्हणजे खोबरं एकसारखं भाजलं जातं व ते करपत नाही. तर हे पहा, खोबरं छान खरपूस असं भाजलं गेलं आहे. आता ते काढून घेऊया. आता यानंतर पॅनमध्ये 2 चमचे तेल घालत आहे. आता यात कांदा घालूया. इथे मी 2 मध्यम आकाराचे कांदे असे उभे पातळ चिरून घेतले आहेत. तर कांदा चांगला हलका ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा. गॅस लो टू मीडियम ठेवून कांदा परतून घ्या. तर हे पहा, कांदा छान असा सोनेरी परतून झाला आहे. आता यामध्ये घालूया टोमॅटो. इथे मी 2 टोमॅटो असे रफली चिरून घेतले आहेत. त्याचबरोबर 20 ते 25 लसूण पाकळ्या व 1 इंच आल्याचे काप घालत आहे. आता टोमॅटो चांगला सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचा. मध्यम आचेवरती टोमॅटो चांगला सॉफ्ट होईपर्यंत परतायचा आहे. तर तुम्ही पाहू शकताय 5 मिनिटातच टोमॅटो चांगला सॉफ्ट झाला आहे. आता यानंतर यात 2 हिरव्या मिरच्या व मूठभर कोथिंबीर घालूया व आणखीन मिनिटभर हे परतून घ्यायचं. तर वाटण्यासाठी लागणारा मसाला आपण भाजून घेतला आहे. तो आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया. आता यानंतर आपण ज्या पॅनमध्ये मसाले भाजले होते त्याच पॅनमध्ये मी आणखीन 2 चमचे तेल घालत आहे. तेल थोडंसं गरम झालं की यात मॅरिनेट केलेली कोळंबी घालूया. कोळंबी आपल्याला 3 ते 4 मिनिटे हाय फ्लेमवरती फ्राय करून घ्यायची आहे. असं केल्यामुळे कोळंबीचा कच्चेपणा व वास निघून जातो. यामुळे ग्रेव्हीला खूप छान चव अशी येते. बरेच जण कोळंबी फ्राय न करता वापरतात. तसं केलं तरी चालतं. तर हे पहा, कोळंबी छान फ्राय करून झाली आहे. आता तीही काढून घेऊया. तर इकडे भाजून घेतलेला मसालाही छान थंड झाला आहे. आता या मसाल्यात थोडंसं पाणी घालून छान बारीक असे वाटून घेऊया. तर हे पहा, छान असं बारीक वाटून वाटण तयार केलं आहे. अगदी लागेल एवढंच पाणी वाटताना वापरलं आहे. आता यानंतर कोळंबी मसाला बनवायला घेऊया. यासाठी एका कढईमध्ये मी सुरुवातीला 3 ते 4 चमचे तेल घालत आहे. तेल थोडंसं गरम झालं की यात तयार केलेले वाटण घालूया. गॅस लो टू मीडियम ठेवून वाटण परतायचे आहे. इथे तुम्ही कोळंबी फ्राय केलेल्या पॅनमध्ये जर तेल शिल्लक असेल तर ते तेल सुद्धा वापरू शकताय. तर हे वाटण छान तेल सुटेपर्यंत परतून घेऊया. 3 ते 4 मिनिटे झाल्यानंतर यात तिखट घालूया. तर इथे मी 2 चमचे काश्मीरी मिरची पावडर घालत आहे. 2 चमचे मालवणी मसाला घाला. तिखट तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकताय. इथे तुमच्या आवडीनुसार तुम्ही एखादा फिश मसाला किंवा गरम मसाला सुद्धा वापरू शकताय. तर हे पहा, वाटणाला छान असं तेल सुटू लागलं आहे. रंग तर फारच छान दिसत आहे. मसाला छान असा परतला गेला आहे. आता यात मी 2 ग्लास गरम पाणी घालत आहे. ग्रेव्ही तुम्हाला किती घट्ट हवी त्यानुसार पाणी घाला.
थोडंसं हलवून पहा। आता यात मी 4-5 कोकम घालत आहे। तुम्ही इथे चिंचेचा कोळ किंवा कोकमाचा आगळही वापरू शकताय। आता सुरुवातीला गॅस मोठा ठेवा म्हणजे पटकन उकळी येईल। आता यानंतर चवीनुसार मीठ घालूया व पाव चमचा हळद घाला। तर लक्षात ठेवा, आपण कोळंबी मॅरिनेट करताना मीठ वापरला आहे, यामुळे अंदाजाने ग्रेव्ही पुरतं मीठ घाला। मसाल्यांचा कच्चेपणा जाईपर्यंत मसाला मध्यम आचेवरती 5 ते 6 मिनिटे शिजवून घेऊया। तर तुम्ही पाहू शकताय मसालाही थोडा शिजला आहे। आता यानंतर यात फ्राय केलेली कोळंबी घालूया। कोळंबी छान अशी मिक्स करून घ्या। जर तुम्हाला सुकी कोळंबी बनवायची असल्यास वाटणात जास्त पाणी न घालता कोळंबी घालून ती वाफेवर शिजवून घ्या। यानंतर कढईवर झाकण ठेवून मंद गॅसवरती 7 ते 8 मिनिटे कोळंबी शिजवून घेऊया। तर 7 ते 8 मिनिटे झाली आहेत। आपण झाकण काढून पाहूया तर छान ग्रेव्ही शिजली आहे, छान दाटसर अशी झाली आहे। आता यात वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया। तर तुम्हाला ग्रेव्ही किती घट्ट किंवा पातळ हवी त्यानुसार ती ठेवा। तर मी अशी थोडी दाटसर ग्रेव्ही ठेवली आहे। कोळंबी ही छान शिजली आहे। तर आता गॅस बंद करूया। तर तुम्ही पाहिलं असेल, घरातील अगदी मोजक्या साहित्यात आपण हा कोळंबी मसाला बनवला आहे। तुम्ही एक वेळ जर या पद्धतीने हा कोळंबी मसाला खाल्ला तर प्रत्येक वेळेस याच पद्धतीने बनवाल, इतकी कोळंबी चवीला अप्रतिम अशी होते। तर तयार आहे झणझणीत चमचमीत असा कोळंबी मसाला। तुम्ही हा कोळंबी मसाला भात किंवा भाकरीसोबत खाऊ शकताय। तर आजची रेसिपी जरूर ट्राय करा। रेसिपी कशी वाटली ती कमेंटद्वारे नक्की कळवा। व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका। चॅनेलला अजून सबस्क्राईब केले नसल्यास सबस्क्राईब करा व सोबतचे बेल आयकनही प्रेस करा। मराठी किचन विथ सविताला इंस्टाग्राम व फेसबुकवर सुद्धा फॉलो करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत। धन्यवाद।